फडणवीस तुम्ही इथंच चुकला. ब्राह्मण असून मराठा आरक्षणासाठी झटलात. राज्य सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण कायदा पारित केलाय. अहो पवार, चव्हाण, थोरात अशा मातब्बर मराठा नेत्यांनी मोठ्या खुबीनं लटकवलेलं मराठा आरक्षण तुम्ही मुख्यमंत्री होताच रातोरात देऊन टाकलं. मग याच लॉबीनं सत्ता ताब्यात घेत तुमचं मराठा आरक्षण मोठ्या खुबीनं काढून टाकलं. फडणवीस तुम्ही इथंच चुकलात. कारण जाता नाही जात हे सूत्र तुम्ही विसरलात. अहो पुरोगामित्व, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या घोषणा ऐकायला ठीक वाटतात, पण प्रत्यक्षात जातीयवादाच्या समीकरणानंच इथं मतं मिळतात. फडणवीस तुम्ही इथंच चुकला. महाराष्ट्रातून जातीपातीचं राजकारण संपवण्यासाठी झटला. अहो विकासापेक्षा काही लोकांना जात अधिक प्यारी, म्हणून हा साडी तो माळी या साहेबांच्या जातीयवादी राजकारणाचीच काहींना गोडी. फडणवीस तुम्ही इथंच चुकला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी झटलात. फडणवीस तुम्ही म्हणजे ना भाकरीचा प्रश्न सोडवता, विकासाचं व्हिजन मांडता. अहो भारताला चंद्राला गवसणी घालू देत वा सूर्याचा अभ्यास करू देत, काहींना तुमच्या जातीचा मुद्दाच चघळायचा आहे. त्यात तुम्ही चित्पावन ब्राह्मण, सगळ्यात सोपं टार्गेट. फडणवीस तुम्ही इथंच चुकला. ब्राह्मण घरात जन्म घेतला. स्पष्टच सांगतो फडणवीस, प्रॉब्लेम तुमच्यात नाहीच आहे. ना तुमच्यावर भ्रष्टाचाराचा डाग आहे, ना तुम्ही कामचुकार वा घरकोंबडे. अहो प्रॉब्लेम तुमच्या आडनावात आहे. फडणवीस ऐवजी तुम्ही पवार, जाधव, चव्हाण किंवा थोरात असायला हवे होतात. एक वेळ जावळीचे मोरे वा गणोजी शिर्केही चालतील, पण देशात आणि परदेशात छत्रपतींचा जय जयकार करणारा सच्चा मावळा नको. फडणवीस तुम्ही इथंच चुकला. वर्षानुवर्ष लटकलेला प्रश्न मार्गी लागावा म्हणून धडपडलात. फडणवीस तुम्ही इथंच चुकलात.